या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। नागपूर हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर झालाच पाहिजे या मागणीसाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध हिंदू संघटनांतर्फे निवेदन देण्यात आले। निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है। हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। थोड़ा मागे भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम। राजपाल हिंदू धर्म की जय, सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय तू हिंदू राष्ट्र, जय तू हिंदू राष्ट्र। झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। तुम्हाला काही म्हणायचंय? बोला डॉक्टर, तुम्ही बोला। ते आता विषय असा आहे, हा जो आता विषय आहे, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं बघायला गेलं भारतामध्ये एकूण 11 राज्यांमध्ये हा कायदा पारित झालेला आहे। महाराष्ट्रात झालेला आहे। मग अशी उमाताई म्हटल्याप्रमाणे साधारण 16.5 लाख पैकी 2.5 लाख मुली आजही बेपत्ता आहेत। आणि ह्या ज्या आहेत, ह्या लव जिहादमध्ये ज्या काही मुली जातात, तर त्यांच्या नुसतं लव जिहादमध्ये जाऊन एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाण्यापर्यंत मर्यादित विषय राहिलेला नाही। तर त्यांच्याकडून ब्रेन वॉश करून त्यांच्याकडून आतंकवादी कारवाया करून घेणं, त्यांच्या हत्या होणं, त्याच्या पलीकडेही जाऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणं आणि विदेशामध्ये त्यांची देहविक्री करणं, तस्करी करणं, अशा अनेक गोष्टी त्याच्या बळी पडत आहे। आणि याच्यातून पुढे राष्ट्रविघातक शक्तींना एक मोठं बळ मिळणार आहे की राष्ट्रविघातक शक्ती पुढे वाढू नये म्हणून हा काय संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र जिल्हाधिकारी यांना लव जिहाद विरोधी कायदा करावा याकरिता निवेदन देण्यात आलं। देशामध्ये जवळपास 12 वेगवेगळ्या राज्यांमध्ये लव जिहाद विरोधी कायदा आहे आणि महाराष्ट्रात देखील आमच्या या राज्याचे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांना आम्ही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एक निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रात देखील लव जिहाद विरोधी या ठिकाणी कायदा केला पाहिजे। काही धर्मांध मुसलमान आपल्या देशातील, महाराष्ट्रातील आणि नंदुरबार जिल्ह्यातील हिंदू असल्याचं या ठिकाणी सांगतात, मोठी नोकरी असल्याचं सांगतात। मी राम आहे, मी या ठिकाणी मुकेश आहे, मी लक्ष्मण आहे, अशा हिंदू नावांचा या ठिकाणी वापर करीत त्यांना प्रेमजाळ्यामध्ये अडकवतात। आणि काल परत्वे जेव्हा सत्य बाहेर येतं तर तो कोणीतरी सलीम असतो, अकबर असतो, इब्राहिम असतो आणि तोपर्यंत ती मुलगी पूर्णतः त्या ठिकाणी त्याच्या जाळ्यात अडकलेली असते। नंतर तो लांडा तिला धर्मांतरित करतो, तिची फसवणूक करतो, तिला छळ करतो, हवा तशा प्रकारचं तिला त्या ठिकाणी मानसिक यातना देतो, प्रसंगी देशद्रोही कारवायांमध्ये तिला सहभागी करून घेतो। आणि म्हणून या संदर्भातला कायदा व्हावा अशा प्रकारची तमाम हिंदू बांधवांची, विशेषतः आमच्या महिला भगिनींची या ठिकाणी मागणी आहे। आणि म्हणून मला खात्री आहे, देव देश धर्मासाठी काम करणारं आमचं या महायुतीचे सरकार, देवाभाऊंचे सरकार आमच्या या भगिनींच्या आणि महाराष्ट्राच्या रयतेच्या या महत्त्वपूर्ण मागणीकडे अतिशय गांभीर्याने घेईल।
आणि हा कायदा देखील या ठिकाणी निश्चितपणानं होईल याची मला खात्री आहे. आणि या निमित्तानं लव जिहादच्या नावाखाली ज्या पद्धतीनं आमच्या हिंदू तरुणींना फसवण्याचं षडयंत्र आखलं जातंय त्या संदर्भात देखील हिंदू समाजानं सजग राहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे कोणी नीच कृत्य करत असेल तर त्याला भर चौकात या ठिकाणी तुडवलं पाहिजे हे देखील या निमित्तानं मी सांगतो. आणि मुख्यमंत्री महोदयांना पुनश्च विनंती करतो की लव जिहादच्या विरोधात या ठिकाणी कायदा करावा ही विनंती. धन्यवाद. भारत की नारी है, भूल नहीं नारी है, हम भारत की नारी है, भूल नहीं. भाऊच्या लाडक्या हिंदू भगिनी आणि सर्व धर्माभिमानी आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो आहोत. निवेदनाचा विषय असा आहे की आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद कायदा त्वरित लागू करावा अशी आम्ही मागणी करत आहोत. जसे इतर 11 राज्यांमध्ये लव जिहाद विरोधी कायदा लागू झाला आहे तसा महाराष्ट्रातही लागू करावा. आपल्या हिंदू मुलींच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी कठोर कायदा व्हायला पाहिजे. त्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा हा महत्त्वाचा आहे.